पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे घ्या बाबा। हे काय? हा कालचा शिळा भात आहे ना? त्याचाच तू फोडणीचा भात केलास आणि नाश्ता म्हणून देतेस आम्हाला? अगं, आपल्या सासूला असं शिळं अन्न खायला घालताना काहीच वाटत नाही का ग तुला? शिळं अन्न उरणार नाही यासाठी माझं ऐका ना। मी काय म्हणतो सरकार, ते भात थंड होऊन जाईल ना, खाऊन घेऊया पटकन। नाही बाबा, सासूबाईंची हीच तर इच्छा आहे। म्हणजे मी गरम गरम आणलेला भात समोर ठेवल्यानंतर ह्या मला टोमणे मारणार आणि नंतर हा थंड झाला की परत टोमणे मारणार की मला कसा थंड भात वाढला। बघितलं शंतनू, तुझी बायको काय म्हणते ते? मी टोमणे मारते का रीला? तू हा काय सांगणार आहे? किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला, जरा विचारून स्वयंपाक करा, कोण किती जेवणार आहे ते, म्हणजे अन्न वाया नाही जाणार। असं कसं विचारून स्वयंपाक करणार? आणि एखाद्याला कसं करणार आपल्याला भूक किती येते? त्यात काय कठीण आहे? आपण किती खाणार आहोत याचा अंदाज येऊच शकतो की। आणि अंदाज चुकला तर? नाही म्हणजे एखाद्याने सकाळी सांगितलंय हा की मी इतकं जेवणार आणि मग त्याला रात्री भूक लागली तर मग काय करायचं? मला असं वाटतंय ना, आजपासून नवीन नियम करते। आजपासून जी कोणी स्वयंपाक करेल त्यातलं जे जे उरेल ना ते तिनेच संपवायचं आणि दुसऱ्या दिवशीची स्वयंपाकाची ड्युटी पण तिचीच। एक वेळ तुझा अंदाज चुकेल पण माझा अंदाज नाही चुकणार। हो का? ते कळेलच। सारे ग रे ग रे रे ग गम प ध नि सा 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 रे रे ग ग वा वा सा सा रे रे ग ग सा सा रे रे ग ग म म सा रे ग रे ग म सा सा रे रे द द प प सा रे सा सा रे रे सा हा। बोला। एकदम रियाज सुरू केला, काही विशेष? स्वयंपाक करताना सुनबाई नाही ना समोर, ती नसते तेव्हा मी गात असते, गुणगुणत असते। पण तुम्हाला तुमच्या गेम मधून वेळ मिळाला तर ना, तर माझं गाणं तुमच्या कानावर पडणार ना। कानावर नाही पडलं तरच बरं। काही म्हणालात का? बापरे, काय? मी 2च पोळ्या खाणार आहे? नाही, तुम्ही मला विचारायला आला नाहीत ना, म्हणून मीच तुम्हाला सांगायला आलो। त्यात काय विचारायचंय? सा नाही का? रे ग रे ग आजही वादळ येणार बहुतेक। सा सा रे रे रे। अरे देवा, सुनबाईंनी सांगितलेला नियम विसरूनच गेले की। आणि आजही माझ्या हातून जास्तीचं जेवण बनलंय कळल्यावर मिरवेल सगळीकडे। नाही नाही, काहीतरी करायला हवं सरिता, काहीतरी करायला हवं। चला सा सा रे रे, काय करू? मंत्री, अहो मंत्री, मंत्री, काय झालं? फोन का टाकला तसा? अहो ते असं सरकार असं स्वतः सामान्य जनतेपर्यंत आलंय म्हटल्यानंतर असा फोन बाजूलाच ठेवावा लागेल ना। काय झालं, काय हवंय? तुम्हाला कसं कळलं मला काहीतरी हवंय म्हणून? हो, तो असं तुमचा मायाळू स्वर असा कधीतरीच कानावर पडतो ना। मी नेहमीच तुमच्याशी मायेने बोलत असते पण तुम्हालाच कळत नाही। एक सांगू का? आज की नाही तुम्हाला हव्या तितक्या वेळ तुम्ही मोबाईलवर गेम खेळत राहा। बापरे, त्या बदल्यात मी काय द्यायचंय? असं काय हो करता? मी कधी काही मागितले का तुमच्याकडे? पण काय झालं माहितीये का, मगाशी तुम्ही स्वयंपाकघरात आलात ना आणि मला म्हणालात ना की सरू आज मला फक्त 2च पोळ्या हव्यात, तेव्हा माझं तुमच्याकडे लक्ष गेलं हो। म्हणलं बाप रे, किती खराब झाली तुमची तब्येत, किती रोडावलेत तुम्ही। मग मी ठरवलं नाही नाही, तुम्हाला आज एक्स्ट्रा पोळी खावीच लागेल। आज एक्स्ट्रा पोळी खावी लागेल का? हो। नेहमीप्रमाणे तुमच्याकडून जास्त पोळ्या झाल्यात ना? हो ना। गप्प बस, काही जास्तीचं वगैरे झालेलं नाही आज। हे बघा, मी तुमच्या काळजीपोटी काहीतरी तुम्हाला इथे सांगायला आले तर तुम्ही माझेच दोष काढताय। ते काही नाही, माझं ठरलंय म्हणजे ठरलंय, आज तुम्ही 3 पोळ्या खायच्या म्हणजे खायच्या। सरकार, मी काय म्हणतो की
म्हणजे मी एक पोळी जास्त खाईन, पण जर का मी ती खाल्ली तर मग माझं पोट कसं आणि काय काय रिॲक्ट करेल हे तुम्हाला चांगलंच माहितीये ना. म्हणजे तुमची रात्र झोप डिस्टर्ब व्हायला नको. अगं बाई हो की विसरलेच होते मी. नको नको नको, त्यापेक्षा तुम्ही नेहमीप्रमाणे 2च पोळ्या खा, नाहीतर हे आपल्या बेडरूम मध्ये वेगवेगळ्या आवाजांचं रणांगण सुरू होईल. नको नको, मी त्यापेक्षा माझ्या पिलूलाच काय ते सांगते. काय सारखं सगळं फोनवर गेम खेळत बसायचं नाहीये. सारखं आपलं उठून अडवायचं माणसाला तेवढ्यात सोडत असता. इथे माझं काय होतं ते बघत नाही तुम्ही आधी. पिलू, ए पिलू, पिलू बाळा, एक प्रश्न पडला रे मला, विचारू का रे तुला? विचार ना. पिलू, मला सांग बाळा, तुझ्या मनात तुझ्या या भोळ्या बाबड्या आईबद्दल किती प्रेम आणि आदर आहे रे? खूप आहे, म्हणजे आहेच, खूप आहे. पण काय झालं, तू असं अचानक का विचारतेस आणि असा सूर का बदललाय काय तुझा एकदम? तुझ्या काळजीपोटी रे बाळा, तुझ्या काळजीपोटी. किती वाळलायस तू, मला माहितीये. तुझ्या बायकोच्या कटकटीने वाळलायस ना तू. सतत कामात असतोस, जेव्हा बघावं तेव्हा काम करत असतोस तू. पण एक आई आपल्या मुलाची अशी अवस्था नाही बघू शकत रे, नाही बघू शकत. आई तू शांत हो. एक्झॅक्टली काय झालंय? ए आई, अंकू काहीतरी बोलली म्हणून तू बदला वगैरे घ्यायसाठी अशी माझी मदत वगैरे घ्यायला नाही आली आहेस ना? खरं सांग. हेच ओळखलंस का रे तुझ्या भोळ्या भाबड्या आईला? असा बदला बिदला घेण्याच्या गोष्टी ना तुझी बायको करते, मी नाही हो. माझ्यातल्या आईचं काहीच धडधडतं आपल्या लेकासाठी. आई तू 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 शांत हो, तू शांत हो. बघ, तू आणखी थोडा वेळ जर काही असं केलं ना तर माझं पण काही तसं खूप धडधडेल. तू सांग तुला काय हवंय? हे बघ पिल्लू, आजपासून की नाही जेवणाच्या ताटात मी तुला एक एक पोळी जास्त वाढणार आहे. आई, आणि काही बोलायचं नाही, मुकाट्याने खायचंयस. हो, माझी शपथ आहे तुला. आई तू नक्की काय घोळ घातलायस यार? तू अंकुला कुठला चॅलेंज वगैरे दिलेस आणि त्यात असं तू मला फसवत असेल ना तर प्लीज प्लीज मला लांब ठेवा या सगळ्यापासून. तुला माहिती आहे ना अंकू कशी आहे. अगं डायनिंग टेबलवरती स्वतःच्या ताटाकडे कमी आणि माझ्या ताटाकडे जास्त लक्ष ठेवते. मग काय हावरट नुसती? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर मी काय एक्स्ट्रा पोळी मागितली ना तर तिला डाऊट येईल की तू आम्हाला न विचारता पोळ्या बनवल्या आहेत ते. तोच तर मोठा प्रॉब्लेम झालाय. काय करायचं मग आता सांग ना. मी काय सांगू? मी बघते. कुणीतरी आलंय. हो, कोई आया. पाहुणा आलं वाटतं, कुणीतरी आले. सरिते या सुलोजी या. ऐक ना, हा. मी आज बाजारातनं भाजी आणायला विसरलीये. तुझ्याकडे एखादी पेंडी असेल का? मग भाजी बरोबर तुम्हाला वरण भात कोशिंबीर हे पण सगळं देऊ का? हा, देऊ? असं का बोलतेस ग? तुला द्यायचं नसेल तर देऊ नको, पण असा अपमान करू नको तू माझा. अपमान नाही करते तुमचा, प्रेमाने बोलतेय. काय झालंय, आज पण मी जरा जास्तीचा स्वयंपाक केलाय. नाही म्हणजे उगीच तुम्हाला घरी जाऊन परत करत बसायला नको ना, तुमच्याच नावाचं असं समजा. देऊ का सगळं? दे हा. चालेल. या बरं, सगळं देते तुम्हाला. करायला सगळं. मला. हो, चल या. हळू गो हळू. अरे वा सासूबाई, आज तुम्ही सगळा स्वयंपाक केला आणि काहीच शिल्लक राहिलं नाही. क्या बात आहे, कमालच झाली म्हणायचं. कमाल वाटणारच ग तुला, कारण तू सून आहेस ना, मग तुला सासूचं परफेक्शनची कमाल वाटणारच. तू दिलेले चॅलेंज मी जिंकले बर का. सरिते, काय म्हणताय सुलवाजी? इतकी सुंदर चविष्ट भाजी केली होतीस म्हणून सांगू. काय तुम्ही पण सुलवाजी, परवा दिलेल्या भाजीचं अजून तुम्ही कौतुक करताय. तुम्ही पण ना. परवा दिलेली भाजी? अगं नाही, आज दिली होतीस ना तुम्हाला भाजी. जा तुम्ही मामू कुक्षी घ्या. जा, माझं कौतुक पुरे झालं. जा. सुलवाजी काय आहे ना, सासूबाईनं त्यांचं कौतुक केलेलं आवडत नसेल तरी मला खूप आवडतं. मला सांगा ना, हा परवा सारखंच आज काय दिलं नाही का? काय दिलं? अगं काय काय दिलं नव्हतं ते विचार.
काय झालं, आज तिच्या हातून स्वयंपाक थोडासा जास्त झाला होता. मग मला म्हणाली, तुम्ही कशाला वेगळं करत बसताय, मी देते तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. आणि इतका सुंदर स्वयंपाक होता म्हणून सांगू तुला. बरं सरिते, मी कशाला आले होते, मी ना थोडीशी खीर तयार केली, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा देऊ का? नाही नाही, नको नको सुलोजी, तुम्ही आरामात वामकुक्षीला जा. ओके, गुड नाईट. शंतनू, म्हणजे सासूबाईंनी तुम्हाला विचारून स्वयंपाक केलाच नाही ना? हो, नाही विचारलं मी. मला ना मुळात तुझ्यासारखं असं मोजून मापून स्वयंपाक करायला आवडत नाही आणि जमतही नाही. मला थोडं जास्त केलेला आवडतो. अगं आयत्याला कोणी दारावर पै पाहुणा येऊन उभा राहिला तर घरात काही नाही, कसं वाटतं ते. एक दिवशीनं फजित होईल तुझ्या यशानं, मग कळेल तुला. सासूबाई, हल्ली असं न सांगता कोणीही दारात येत नाही. सगळेजण फोन करून कळवतात आणि मगच येतात. आला पाहुणा आला. कोणी नाहीये, थांबा. बघूया ना, कुरिअर असेल. बघूया. कुठे म्हणजे काय, मुलीच्या घरी आलोय. हो हो हो, आत्ताच पोचतोय. हो हो. जेवणाचं काय म्हणून काय विचारता. आमच्या विहीणबाई थोडा का नाही, घरातली माणसं जेवून बाहेरची 4 माणसं जेवतील इतका स्वयंपाक बनवतात. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या हाताला चव म्हणून काय सांगता तुम्ही. वा, आता बघाच तुम्ही, मस्तपैकी रेमटवतो. राही उघडतच की तुम्ही. काय आलात आलात तुम्ही. बसा 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 पाणी आणते, पाणी. बसा बसा बस. ठीक आहे पप्पा. हो, खूप भूक लागलेली असताना ना आधी पाणी प्यावं. पप्पा घरी आल्याचा आनंद दिसत नाहीये. नाही हो पप्पा, काही नाही. असं कसं झालं ना, खूप. वा वा, झालंय तर चेहऱ्यावरच दिसतोय की. विहीणबाई, तुमचा स्वभाव म्हणजे एकदम गमती आहे. विहीणबाई, मी काय म्हणतो, तुमच्या घरात असेल नसेल ते सगळं चटकन मला वाढा, पटकन मी ते मटकावतो आणि मस्तपैकी 2 तास या हॉलमध्ये असा पसरतो. हो हो, लगेच आणते ना. तुमच्या लेकीनं 5-50 जिन्नस करूनच ठेवले तुमच्यासाठी. सासूबाई, प्लीज कम हिअर. अरे या या. वा वा वा, काय काय काय. माझ्या पप्पांसमोर मलाच काय तोंड कशी पाडताय. काही नाहीये घरामध्ये आणि पप्पा तर म्हणाले तर आम्ही रेमटवतो. तर काय करायचं ते सांगा. मला काय माहित, तूच बघ आता काय करायचं ते. मला ऐकवत होतीस ना. हे पाहिलं का. अहो सासूबाई, तुम्ही आता असे हात वर करू नका हो. पप्पा कधी जेवायला मागतील. मग त्याला मी काय करू. तूच तर नवीन नियम घातलेस ना आपल्या घरात. पण तुम्ही जर आधीच नियम मोडला तर सगळं जेवण सुलूआजीला द्यायची काय गरज होती. अरे म्हणजे काय, मी चॅलेंज हरते असं तुला कळल्यावर तू मिरवलं असंच सगळीकडे. हे काय मला माहित नाही का. हा, आता बघ तुझे नियम तुझ्याच अंगाशी कसे आलेत ते. त्याचा फायदा तुम्ही करून घेऊ नका. बरं मला सांगा, सुलूआजीनी सगळं जेवण संपवलं असेल का. काय म्हणायचं काय तुला. नाही म्हणजे आपण उरलेलं जेवण सुलूआजीकडनं घेऊन येऊ, पप्पांना देऊ, ते खातील. तर तोपर्यंत आपण अजून स्वयंपाक करायला लागू शकतो ना. जे मी नाही असलं काही करणार. किती प्रेमाने मी त्यांना नेऊन दिलंय सगळं जेवण आणि त्यांना सांगायचं आता परत द्या म्हणून. हे बघ तुझे पप्पा आले, तू बघ काय करायचं ते. कधी इतक्या बालिश वागता ना सासूबाई तुम्ही. बरं ठीक आहे, मी घेते जबाबदारी. घे. एक मिनिट, माझ्या पिलूवर कुठली जबाबदारी टाकायची नाही. नाही टाकणार, मीच जाईन. पिलूवर जबाबदारी टाकायची नाही म्हणे. बरं तुम्ही बसून राहू नका, जरा स्वयंपाक करायला घ्या, तोपर्यंत मी आलेच. आहेच का, म्हणजे कुठूनही सासूला छळायचंच. आले 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 आले. सुलूआजी. काय ग, अचानक कशी आली. हळू बोला. काय हवंय तुला. हळू बोला सुलूआजी. मला सांगा, सासूबाईंनी तुम्हाला जे जेवण दिलं होतं त्यातलं काही उरलंय का हो. नाही नाही नाही, मला हवं होतं थोडस. अगो बाई, काय बाई आहे. असं कुणी दिलेलं अन्न परत मागतं का. असं करतं का कुणी. सुलूआजी प्लीज हळू बोला, माझ्याकडे पर्याय नाहीये म्हणून मी विचारायला आली आहे. काय झालंय माहितीये का, पप्पा आलेत आमच्याकडे अचानक आणि खायला काहीच नाहीये, जेवणच नाहीये. आणि जे शिल्लक राहिलं असतं ना
ते सासूबाईंनी तुम्हाला दिलंय म्हणून विचारायला आली काय असेल तर द्या ना. नाही आहे, मी सगळं संपवले. तुम्ही गेलेली खीर ती पण संपवली. काय उचलू आजी, थोडस ठेवायचं ना. काही शेजार धर्मच राहिला नाही हल्ली. शी, काय कमाल, विचित्र बाई आहे. अंकिता, ए अंकिता, अगं काहीतरी खायला दे ग, पोटात खड्डा पडलाय माझ्या. हो आणते आणते पप्पा. शंतनू जरा इकडे ना, काम आहे थोडस. आलेच हा. बोल. हे बघ, घरात काहीही जेवण शिल्लक नाहीये. मी आणि सासूबाई आता करायला घेतो, पण तुझ्यावर आणि बाबांवर एक जबाबदारी आहे. काहीतरी करून पप्पांना जरा थोपवून धरा, तोपर्यंत मी करतो पटापट. अरे ठीक आहे, जरा कठीण आहे, पण मी करतो प्रयत्न. कर कर. बाबा ते मला ते विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही ते नाही का असं कुठे असं ट्रिप वगैरे अशी, म्हणजे असं कुठे फिरायला वगैरे जायचा असा विचार केलाय की नाही? काही नुसता विचार नाही केलाय, जवळपास विचार पक्काच झालाय. अरे वा, काय सांगताय? लहानपणापासूनची माझी इच्छा होती. आम्ही सगळे मित्रमंडळी बँकॉकला जाणार. सासूबाई काय झालं, मी विचारून आले सुलू आजीला. सुलू आजीनी वासाला सुद्धा जेवण शिल्लक ठेवलेलं नाहीये. आता कळलं ना घरात जेवण काय शिल्लक ठेवायचं असतं ते, काय जास्ती कमी करते ते. नको त्यावेळी ना नको ते नियम तुला सुचत असतात. जा आता पप्पांना विचारून किती पोळ्या खाणार आहेत ते. छे, त्यांचा तर मला काही अंदाजच येत नाही. एकदा वाढायला लागले ना की एका मागोमाग एक पोळ्या खातात ते. आणि जेव्हा म्हणतात ना आता रेमटावतोच, तेव्हा तर मला भीतीच वाटते. झालं म्हणजे आज सगळी कणिक संपणार वाटतं. बरेच आहेत ना आपल्याकडे. हे बघा, हे दोन इंटरनॅशनल पण आहे, म्हणजे तुमचं असं काही प्लॅनिंग असेल. आता तुम्ही कामाचंच बोलणार का जावई बापू? ते टूर्स वगैरे ठेवून द्या आणि अंकिताला सांगा काहीतरी लवकर खायला द्यायला मला. नाही ते येईलच, पण कसं तुमचा ऑलरेडी प्लॅन झालाय ना बाहेर फिरायचा, म्हणून हे सगळे डिस्कस करतोय. तुमच्या फार फायद्याच आहे, तुम्ही एकदम. नाही, त्यापेक्षा अंकिताने जेवणाचा काय प्लॅन केलाय ना ते जरा मला सांगा. नाही माणिकराव, ते ताट समोर आलं की कळेलच ना काय बेत केलाय ते. हा, पण मी काय म्हणत होतो तुम्हाला, काय? ते अरे ते आपलं हे ते हो, आपल्या भारताने एक नवीन ग्रह अवकाशात सोडायचं ठरवलंय, माहितीये का? काय? हो 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 हो. त्यात आपल्याला काय करणार? तुम्ही जरा जेवणा खाण्याचं काहीतरी बघा. त्या अंकिताला सांगा काहीतरी आणून द्यायला. नाही ते अंकिता आणतेच आहे, पण असं ग्रह तारे जे असतात ना त्याच्यावर सगळी खालची अंकिता! जेवण कसं बनणार हे ठरत असतं. ग्रहाप्रमाणे सूर्यप्रकाश सगळं बदलतं. सुनबाई, स्वारी शेवटच्या पोळीपर्यंत आली आहे. आता परत मला पोळ्या करत बसायला. पप्पा पप्पा बास पप्पा, म्हणजे पप्पा तुम्हाला आवडलं की तुम्ही खूप खाता आणि मग तुमचं पोट दुखतं ना, मग मम्मी तुम्हाला खूप ओरडेल. मला वाटतं तुम्ही आता बास करा. आता मी परत घरी जाणार नाही. हा, हे बघ, तुझ्या आईच्या हातचं जेवण जेवायचं म्हणजे जीवावर येतं ग. आता इथे आलोय ना मी, तर रात्रीचं जेवणात मी घरी जातो. प्लीज नाही म्हणू नका प्लीज. नाही आमची काहीच हरकत नाही. मी तर तुम्हाला सांगेन बँकॉकला जाताना पण इथनच डबा घेऊन जा. अरे देवा, सासूबाई रात्रीच्या जेवणाची तयारी पण आत्तापासूनच करायला लागते वाटतं. जवळपास युद्धाची तयारी करतोय आपण असं मला वाटतं. सगळं तुझ्यामुळे झालंय. कळलंय, आता पुढे काय करायचंय ते सांगा. बघते काय करायचं ते, माझ्यावरच येणार ना सगळं. मम्मी बोला. हा मम्मी. हा हॅलो अंकू, अगं तुझे पप्पा तिकडे आलेत का? हो मम्मी, दुपारीच आलेत. तिकडे आलेत म्हणजे सगळ्या पथ्यावर पाणी सोडलं असेल ना? हो, माझा ऐकतात का ते काही? हा, तरीच ते माझा फोन उचलत नाहीये. तू जरा फोन दे त्यांना. हा बरं ठीक आहे, थांब. बाबा एक मिनिट, कोणालाही काही सांगू नका, आधी फोनवर बोला. हे घे. अरे बापरे, म्हणजे हिला कळलं की काय मी आल्याचं? हो घ्या. हा हॅलो. नुसतं हाय हॅलो करत बसू नका. महिन्याभराचं सगळं एकत्र खाऊन झालं असेल ना तर निघा तिथून आता.
नाहीतर रात्रीचं जेवण करायला सांगाल त्यांना काय. अगं वेडी आहेस का तू? रात्रीचं सुग्रास जेवण मी तुझ्याच हातचं खातो ना. हा काय मी निघालो चला. हा निघतो चला. हो काय माणिकराव असं लगेच काय निघताय? राहा ना आजच्या दिवस. हो ना. रात्री पण जेवायला बनवेल ना सरिता छान काहीतरी. हो ना बाबा. अहो थांबा ना, आपण जरा ते बँकॉक विषयी बोलूयात ना. नको नको नको. मी रत्ना तिकडे मला मिस करते ना, तिच्यासाठी मला जावंच लागेल. हा चला येतो मी. आणि मिळायला हवी. सावकाश जा. हो. पोचलात की फोन करा लेकीला. अच्छा सावकाश जा. हाय ग. हो पण विहिणीबाईंनी अगदी योग्य वेळेस अजून फोन केला नाही तर रात्रीच्या जेवणाचं आम्हाला टेन्शनच आलं होतं. नाही आज तुम्हाला फारच काम करावं लागलं. आज रात्री असं थोडक्यात रुकूया. सगळं अगदी साफसूफ करूया. अगदी मोजून मापून स्वयंपाक करूया. मग आयताला परत कोणी पाहुणा आला की बसतोच आम्ही रांधा वाडा उष्टी काढा करत. हा अच्छा म्हणजे या सगळ्याचा दोष आता तुम्ही मलाच देणार आहात का? ठीक आहे बोला. मलाच बोला तुम्ही. मलाच बोला. बोलणारच. काढ नवीन नियम काढ. मग तू आहे आणि मी आहे. बघूच काय करते ते. भारी लाडावून ठेवले तू बायकोला आणि तुम्ही सुनेला. बघते आता तिला बरोबर मी. यांच्या भांडणात बहुतेक रात्रीचा स्वयंपाक आपल्यालाच करायला लागतोय. बाबा कसं आहे हो, नाही म्हणजे नेहमी यांच्या भांडणात आपणच भरडले जातो. कठीण आहे.